जश्न म्हणून एवढा ढोल ताशे वाजवून एवढं गर्दीत आले, याच्याबद्दल पहिले तर आपल्यासाठी सर्वांसाठी टाळ्या वाजवायला पाहिजे. हे लढाई लोकसभा 2024ची जी लढाई आहे, ही निवडणूक आहे, हे माझी स्वतःची नाही आहे, हे सर्व तुमची लढाई आहे. तुम्ही लढायला निघाले आहे. मी फक्त चेहरा आहे, खरा उमेदवार तुम्हीच आहे. आपण सर्व मिळून, आपण सर्वांना माहिती आहे की भाजपने किती महागाई वाढवली आहे, बेरोजगारी किती वाढली आहे, तरुणांना रोजगार भेटत नाही आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे पेट्रोल डिझेलचे दर किती वाढले आहे, सिलेंडरचे दर किती वाढले आहे. आपल्याला हेही माहिती आहे मणिपूर में जे घटना घडली, त्याच्यावर आई बहिणांवरती हल्ला केले गेले, जे व्हिडिओ बनव आपण व्हिडिओच पाहिले आहे, ते एक व्हिडिओ ने अनेक व्हिडिओ आहे. ती बाई होती ना, तिचा पती कोण होता माहिती? तो जवान होता, सैनिक होता. त्याने काय सांगितलं की मी देशाची रक्षा करू शकलो पण माझी बायकोची रक्षा करू नाही शकलो. इतकी वाईट परिस्थिती आली आहे. आदिवासी राज्यात असं घडत आहे. तिकडचा मुख्यमंत्री असंही बोलतो ही एक घटना नाही, असे अनेक घडता म्हणून जास्त काही चर्चा करू नका. पण चर्चा करावी लागेल, सर्वांसमोर एक चर्चा करावी लागेल की हे काय घडतंय आपल्यासोबत. आदिवासींवरती आरक्षण ही धोक्यात आलं आहे. जेव्हा भाजपचे खासदार बोलता की आम्ही 400 पार ह्याच्यासाठी करायचे आम्हाला की आम्हाला संविधान राज्यघटना बदलायची आहे, तसंही प्रचार करताना एक बाई ती सांगते की आम्हाला संविधान राज्यघटना बदलायची आहे. तर तुम्ही हे विचार करणं गरजेचं आहे सर्वांनी की आपली सवलती, आपले आरक्षण हे सर्व धोक्यात आहे. ही खूप गंभीर वेळ आली आहे. आपण गप्प बसू शकत नाही. मी वकील आहे, हायकोर्टात सुप्रीम कोर्टात वकिली केली आहे. पण तुमची जी खासदार बाई आहे इथे आता 10 वर्ष निवडून आली आहे, तिने एकदाही मणिपूरवर बोलली का? एकदाही आरक्षणवर बोलली का? महागाई, बेरोजगारी एकही विषयावर बोलत नाही. इथे रोजगारी आणत नाही, इथे औद्योगिक विकास आणत नाही, इथे काय आपलं नवीन काय योजनाही पोचवत नाही. फक्त निवडणूक आली तेव्हा गाय म्हशी वाटप करते. काय निवडणूक आली रोजगार देत नाही पण टूल किट वाटप करते, बरोबर? साड्या आणि सर्वात घाण ते साड्या वाटप करताय. साड्या बघितल्या ना तुम्ही किती छिद्र आहे त्याच्यात, वापरू शकतो तुम्ही, एवढे छिद्रे आहे. खरं तर हे निवडणुकीत फक्त 2 आठवडे झाले माझं नाव जाहीर होतं, पण आता माझ्यावरतीच ते हल्ला करायला लागले की ह्याला बोलता येत नाही, हा मुंबईचा असेल, त्याला काय नौखे आहे, उपरे टपरे असे भाषा वापरले गेले. तिथपर्यंत नाही थांबले ते. एक जागी कोणीतरी मंदिर आरतीसाठी बोलवलं होतं.